इथे माझ्यासोबत येऊन बसा ना. मला ना भीती वाटते हो बॉम्बची. ना प्लीज. ना प्लीज. अगं मी तुझाच फॉर्म भरतोय. माझा कसला फॉर्म? आता पारू लग्न करून हरीश सोबत जाईल, मग तिच्यानंतर ब्रँड अँबॅसेडर तूच होणार ना. मग तुझा फॉर्म नको भरायला? भरा ब्रँड अँबॅसेडर आत्ताच आत्ता भरा फॉर्म. फायनली आमच्या घरात त्यांना समजलं म्हणायचं की ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी योग्य मीच आहे, दामिनी देवी किर्लोस्कर. मला सांगा वहिनी कधी डिक्लेअर करणार आहेत मी म्हणजे दामिनी देवी किर्लोस्कर ब्रँड अँबॅसेडर झाल्याचं? डिक्लेअर काय, डिक्लेअर कधी करतील, म्हणजे अगदी आत्ता सुद्धा. करा ना मग. करा काय अडचण आहे? अडचण काहीच नाहीये ग. फक्त आपली जी कोणी ब्रँड अँबॅसेडर होईल म्हणजे मी. हा, तर तिच्या जीवाला थोडासा धोका आहे फक्त. म्हणजे आत्ताचा जो बॉम्बस्फोट होता तो तिच्यासाठीच झाला होता ना. कसं आहे ना, आपले जे शत्रू आहेत त्यांनी आपल्या ब्रँड अँबॅसेडरला संपवायची सुपारी दिली आहे असं वाटतंय मला. हा नाही मला नको ब्रँड अँबॅसेडर. ते माझं नाव खोटून टाका. मी नाही होणार हो ब्रँड अँबॅसेडर. खोडलं काय माझं नाव? खोडा. मला नाही व्हायचं ब्रँड अँबॅसेडर. हा हरीश, असं का बोलतोय पारुशी? काय काय सुरू आहे इथे? नाही सर, मला ना पारूची खूप काळजी वाटत होती म्हणून तिला भेटायला आलेलो. बाकी काय? पारू, तू ठीक आहेस ना? ओके सर, ती ठीक आहे. आदित्य सर, तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? पारू, तू इतकी मोठी रिस्क कशी काय घेतलीस का? नाही सर,